हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क कौस्तुभने चोरी केली आहे. नऱ्याभाईचे पैसे देण्यासाठी त्याने ऑफिसमध्ये चोरी केली आणि मग त्याचा बॉस पोलिसांना घेऊन घरी पोहोचला आणि मग पोलिसांनी चक्क कौस्तुभला अटक केली आहे. कौस्तुभला वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले की आमचा कौस्तुभ असा नाही आहे, आमच्या कौस्तुभला सोडा. परंतु पोलिसांनी काहीच ऐकून घेतलं नाही आणि कौस्तुभला अटक केली. त्यामुळे वैद्यबुवांना जबर धक्का बसलाय आणि त्यांना हार्ट अटॅक आलाय. वैद्यबुवा खाली कोसळलेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अंबिका प्राजक्ताला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तू आलोकला चुकीचं समजू नकोस. प्राजक्ता खूप चिडते आणि विचारते, अंबिका मॅम, हे तुम्ही काय बोलताय? आलोक सरांना चुकीचं समजू नको म्हणजे? त्यांनी आता आपल्या सगळ्यांसमोर माझा गळा दाबलाय, माझा खून करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही म्हणताय की त्यांना चुकीचं समजू नको. याचा अर्थच मला कळत नाहीये. अंबिका म्हणते, प्राजक्ता, तुला जे वाटतंय ना ते मला कळतंय, परंतु आलोक तसा नाहीये. कधीकधी आलोक असा वागतो, पण त्यामागे काहीतरी कारण असतं. त्याला असं वाटतंय की तुझ्यामुळे तो जगासमोर आला म्हणून तो असा वागतोय. प्रीतीसुद्धा तेथेच असते, सगळं ऐकत असते, पण प्राजक्ताला हे पटत नाही. प्राजक्ता म्हणते, अंबिका मॅम, तुम्ही आणि सुलक्षणा मॅमने मला खरंच खूप मदत केली आहे. तुम्ही मला प्रेम दिलं आहे, आदर दिला आहे, माझ्यासाठी खूप काही केलं आहे. पण आता बस झालं. मी या घरात परत कधीच येणार नाही. सुलक्षणा मॅमने बोलवलं तरीसुद्धा नाही येणार. मी या घरात पाऊल नाही ठेवणार. असं म्हणून प्राजक्ता रागारागाने जाऊ लागते. अंबिकाचाही नाईलाज होतो आणि मग प्रीतीसुद्धा जोपर्यंत अंबिका आहे तोपर्यंत गोड गोड बोलते. अगं प्राजक्ता, पाऊस खूप आहे, तुझ्याकडे छत्री आहे का? मग अंबिका निघून गेल्यानंतर प्रीती आपलं खरा रंग दाखवते आणि प्राजक्तावर चिडून म्हणते, ए मूर्ख मुली, तुला मी यासाठीच म्हणत होते की तू या घरात पुन्हा यायचं नाही. तुला नोकरीवरून काढून देत होते, पण तुला कळत नव्हतं. तू मोठ्या आईंचं ऐकायची आणि या घरात परत परत यायची. तुला एवढी सुद्धा अक्कल नव्हती. तू येथे येतेस, 2-4 तास माझ्या मुलांना शिकवतेस, चांगले संस्कार देतेस, माझ्या मुलांना आवडतेस तू. हे सगळं काय मला जड होत होतं का? नाही. उलट मी तुझा विचार करून तुला सांगत होते की येथे येऊ नको, पण ते तुला कळतच नव्हतं. आणि इकडे वैद्यबुवा आणि चारू हे दोघे त्यांच्या बेडरूममध्ये येतात. चारू म्हणते, अहो आता काय करायचं? एकतर लग्नसुद्धा झालं नाही आणि वरतून हे देणेदारसुद्धा घरात येऊन बसलेत. आता त्यांचे पैसे कसे परत करायचे? वैद्यबुवांकडे एकच ऑप्शन असतो. वैद्यबुवा आपला फोन सोनाराला लावतात. सोनार फोन उचलतो आणि म्हणतो, बोलो ना साहब, पैसे देने के लिए कॉल किया क्या? तर वैद्यबुवा म्हणतात, नाही सोनार दादा, उलट आम्हाला तुमच्याकडून अजून पैसे हवे आहेत. हे ऐकून या सोनाराला मोठा धक्काच बसतो. वैद्यबुवा सांगतात, हवं तर मी माझ्या आणखीन दागिने घेऊन येतो किंवा घराचे पेपर्स घेऊन येतो, पण आम्हाला आणखीन पैशांची गरज आहे. या सोनाराला वाटतं की आता आधीचेच पैसे परत दिले नाही आहेत, आता हे पैसे कुठे परत देणार? आणि हा सोनार म्हणतो, अरे नाही नाही साहब, मैं नहीं हूँ शहर में. मी आता शहरात नाही आहे, मी माझ्या गावाकडे आलो आहे. एवढा पाऊस पडला ना की गावाकडेच अडकून पडलो आहे, त्यामुळे मी काही येऊ शकत नाही तिकडे मुंबईला. वैद्यबुवा म्हणतात, अहो तुमचा भाऊ असेल, तुमच्या घरी कुणी असेल, त्यांना सांगा, मी त्यांना घराचे कागदपत्र नेऊन देतो, पण आम्हाला पैशांची खूप गरज आहे, आम्हाला प्लीज पैसे द्या. पण हा सोनार म्हणतो, अरे नाही ना साहब, तिथं कोणीच नाही आहे, आम्हीच आहे फक्त. आम्ही इकडे गावाला अडकून बसलोय, आता काही येता येणार नाही. वैद्यबुवा काही बोलणार त्याआधीच हा सोनार फोन कट करतो. वैद्यबुवांना खूप टेन्शन येतं की आता पैशांची व्यवस्था कशी करायची. चारू म्हणते, अहो आजपर्यंत तुम्ही जे काही कमवलं, जे काही घरात आणलं, त्यात मी संसार केला, कधी कोणती तक्रार केली नाही. पण आता आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपण कधी नव्हे ते अंथरुणाबाहेर पाय पसरले आणि आता तेच आपल्या अंगलट आलंय. बाहेर ती माणसं येऊन बसली आहेत. हाच एक माणूस होता जो आपल्याला पैसे देऊ शकत होता, आता त्याने सुद्धा हात मागे खेचलेत. आता काय करायचं? कसे पैसे द्यायचे या लोकांचे? मला तर खूप त्रास होतोय. आजपर्यंत आपण कधीच कोणासमोर हात नाही पसरला, त्यामुळे कोणापुढे हात पसरावं ते सुद्धा कळत नाहीये. काय करायचं पैशांचं? सांगा तुम्हीच. सगळे आहेत बाहेर, त्यांनी जर आपला अपमान केला, काही वाईट साईड बोलले तर काय करायचं? वैद्यबुवा म्हणतात,
चारू तू टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. पण चारूला माहीत असतं काही ठीक होणार नाहीये. चारू रडू लागते आणि म्हणते, खरंच ही काय वाईट वेळ आली आपल्यावर. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्यावर अशी वाईट वेळ येईल. चारू रडत असते. वैद्यबुवा हे निराश होऊन उभे असतात आणि इकडे प्रीती ही प्राजक्ताला सांगते, आमचे आलोक भाऊजी असेच आहेत. कधी कोणावर चिडतील, कोणाचं डोकं फोडतील, कोणाचा जीव घेतील, काही सांगता येत नाही. आणि मी तुझ्या भल्यासाठीच तुला इथून हाकलून देत होते, पण तू माझं काय ऐकलं नाही. तेव्हा तुला माझा राग आला. आठव, याआधीसुद्धा त्यांनी तुझ्या डोक्यात कुंडी घालण्याचा प्रयत्न केला आणि आज तर चक्क गळा दाबला. पुढच्या वेळेस तू त्यांच्या समोर आली तर ते तुझा जीव घेतील, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे शहाणी असशील तर परत या घरात पाय ठेवू नको. प्राजक्ताला सुद्धा हे पटतं की मला जगायचं असेल तर या घरात परत येऊन चालणार नाही. प्राजक्ता खूप दुःखी होते आणि विचार करत करत तेथून निघून जाते. त्यामुळे प्रीती मात्र भलतीच खुश होते. तिच्या मनासारखं झालेलं असतं. प्राजक्ता कायमची निघून गेलेली असते. आणि इकडे प्राजक्ताच्या घरी 2-3 देणेदार आलेले असतात. त्यांना त्यांचे पैसे हवे असतात. आजी त्यांना एकदा चहा देते आणि म्हणते, चहा घेऊन सुद्धा 10 मिनिटं झाली आहेत. आता मी ना तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते, मस्त मस्त टेस्टी टेस्टी. तर हा माणूस म्हणतो, ओ आजीबाई, आम्ही काय इथे खायला प्यायला चहा प्यायला नाही आलो आहे. आम्ही आमचे पैसे घ्यायला आलो आहे. तेवढे पैसे द्या, मग पाहू पुढचं पुढं. आजी म्हणते, अहो पैशाचं काय हो, पैसे मिळतील, तुम्ही अजून एकदा चहा घ्या ना. पण हा माणूस नकार देतो आणि तेवढ्यात प्राजक्ता घरी येते. ही माणसं कोण आहे हे प्राजक्ताला कळतच नाही. प्राजक्ता भाग्याजवळ येते आणि मग भाग्या झालेला सगळा प्रकार सांगते की माझ्या लग्नामध्ये जे केटरर्स होते, मंडपवाले होते, त्यांचे पैसे आपण दिले नाही आहे, त्यामुळे ही माणसं येथे आली आहेत पैसे मागायला. प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. हा माणूस पाहत असतो की या दोघींची काय खुसरपुसर सुरू आहे. आणि हा माणूस म्हणतो, ओ ताई, गप्पा मारण्यापेक्षा तुमच्या वडिलांना बोलवा. अर्धा तास झाला आम्ही वाट पाहतोय. आम्हाला काय दुसरा कामधंदा नाही आहे का? बोलवा त्यांना. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं आणि भाग्या आवाज देते, बाबा ही माणसं बोलवत आहे, या बाहेर. मग वैद्यबुवा आणि चारू रूम बाहेर येतात आणि वैद्यबुवा या माणसांसमोर हात जोडून म्हणतात, पैशांची व्यवस्था नाही झाली. या देणेदारांना आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. वैद्यबुवा त्यांना विनंती करतात, पैशांची व्यवस्था नाही झाली आहे, तुम्ही मला अजून थोडा वेळ द्या, मी तुमचे पैसे नक्की परत करेल. हा माणूस खूप चिडतो आणि म्हणतो, ओ वैद्यबुवा, असं बिलकुल नाही चालणार बरं का. तुमच्या पैशांच्या जीवावर मी पुढचं काम घेऊन ठेवलं आहे. तुमचे पैसे मिळाल्यावर मी पुढच्या लग्नासाठीचं मटेरियल खरेदी करणार आहे. आता ते लग्न मी कसं करणार, मटेरियल कसं खरेदी करणार? आणि तुमचं किती मोठा प्रॉब्लेम आहे. तुमच्या मुलीचं लग्न मोडलं, ही काय आमची चूक आहे? लग्न जरी मोडलं ना, तुम्ही 250 लोकांचं जेवण सांगितलं होतं, 350 लोक जेवण करून गेली, 100 लोक जास्त जेवली. ते काय लग्न मोडल्याच्या आनंदात जेवली का? घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटतं आणि हा माणूस शेवटी म्हणतो, मला आहे ना तुमच्यासारख्या माणसांचं कळतच नाही. अहो झेपत नाही तर लग्न एवढं मोठं करता कशाला मुलीचं? सरळ सरळ कोर्ट मॅरेज करायचं ना. तुम्हाला पण टेन्शन नाही आणि आम्हाला पण डबल टेन्शन नाही. वैद्यबुवांचा चांगलाच अपमान होतो. ते मान खाली घालतात. घरातील सगळ्यांना सुद्धा वाईट वाटतं. तेवढ्यात कौस्तुभ एक बॅग घेऊन घरी येतो आणि ही बॅग त्यांच्यासमोर टेबलवर ठेवतो आणि कौस्तुभ म्हणतो, साहेब, मी यांचा मुलगा आहे आणि माझे वडील हे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. आम्ही खूप सन्माननीय माणसं आहोत. अनेक वर्षांपासून या घरात राहतो. हे आमच्या मालकीचं घर आहे. मी तुम्हाला विनंती करतो, आम्हाला थोडी मुदत द्या, आम्ही तुमचे पैसे नक्की परत करू. हा माणूस चिडून म्हणतो, ओ दादा, मग तुमच्या वडिलांना आधी सांगायचं ना की झेपत नसेल तर पैसे कशाला घ्यायचे, कशाला एवढा मोठा थाटमाट करायचा. आता आम्ही किती दिवस थांबायचं? मुदत म्हणजे किती मुदत? मुदत बिदत काय नाही, आम्हाला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. ही माणसं खूप चिडलेली असतात. आता मोठा राडा होणार हे प्राजक्ता, भाग्या, आजी सगळ्यांना कळतं. सगळ्यांना खूप टेन्शन येतं. कौस्तुभ म्हणतो, ओ तुम्हाला सांगितलं ना, आम्ही काय पळून जाणार आहोत का? तृप्ती म्हणते, हो ना, आम्ही इज्जतदार माणसं आहोत, काय पळून बिळून जाणार नाही. आजी म्हणते, प्लीज प्लीज ऐकून घ्या ना, थोडा वेळ थांबा, आम्ही तुमचे पैसे नक्की देऊ, आम्हाला थोडी मुदत द्या. तेवढ्यात प्राजक्ता भाग्याला म्हणते, भाग्या, तू मामाला समजाव, मी देते ना या लोकांचे पैसे, माझ्याकडे पैसे आहेत. आणि मग भाग्या ही वैद्यबुवांना म्हणते, बाबा, प्राजक्ता काय म्हणत होती. आणि तेवढ्यात हा माणूस थोडा पुढे येतो आणि जी बॅग कौस्तुभने टेबलवर ठेवली होती ती बॅग खाली पडते
आणि या बॅगेतून भले मोठे पैसे खाली सांडतात. हे पाहून सगळ्यांचे डोळे पांढरे होतात. कौस्तुभ खूप घाबरतो. तृप्ती, आजी, वैद्यबुवा, प्राजक्ता कोणाचाच विश्वास बसत नाही की कौस्तुभने पुन्हा एकदा एवढे पैसे घरात आणले आहेत. इकडे सुलक्षणाला समजतं की प्राजक्ता रागावून कायमची घर सोडून निघून गेलीये, पुन्हा या घरात येणार नाही असं तिने सांगितलंय. सुलक्षणा सगुणावर खूप चिडते आणि जाब विचारते, तू तिला असं जाऊच कसं दिलं? तिला समजून सांगायला हवं होतं ना. सगुणा सुलक्षणाला समजून सांगते, मॅडम प्राजक्ताबरोबर जे काही झालं ना ते खूपच भयानक होतं, त्यामुळे आपण तरी काय करू शकतो? तर सुलक्षणा म्हणते, सगुणा आपण काय करू शकतो असं म्हणून चालणार नाही. तुला सुद्धा माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीत प्राजक्ताचं लग्न आलोकशी व्हायलाच पाहिजे. त्यामुळे प्राजक्ताने असं नाराज होऊन निघून जाणं खूप चुकीचं आहे. तू आत्ताच्या आत्ता तिच्या घरी जा, तिची माफी माग, तिला समजावून सांग जे काही झालं ते एका वेगळ्या उद्देशाने झालं होतं आणि तिला येथे येण्यासाठी कन्व्हिन्स कर. ती कोणत्याही परिस्थितीत येथे परत यायलाच पाहिजे, नाहीतर हे आपल्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सगुणा म्हणते, ठीक आहे मॅडम, आणि सगुणा तेथून निघून जाते. सुलक्षणाला टेन्शन येतं की प्राजक्ता परत येईल की नाही. आणि इकडे कौस्तुभच्या बॅगमधील पैसे पाहून सगळ्यांना असं वाटतं की कौस्तुभने या देणेदारांचे पैसे परत करण्यासाठीच आणले आहेत हे पैसे. कौस्तुभ बॅगमध्ये हे पैसे भरतो आणि वैद्यबुवा म्हणतात, खरंच कौस्तुभ, बापाचे पांग फेडलेस तू. याआधीसुद्धा साखरपुड्याच्या वेळेस तू पैशांची व्यवस्था केली होती आणि आत्तासुद्धा अगदी वेळेवर पैसे घेऊन आलाय. कौस्तुभला मोठा धक्काच बसतो, कारण त्याने हे पैसे नऱ्या भाईला देण्यासाठी आणले होते. प्राजक्ता आणि भाग्यासुद्धा खूप खुश होतात की दादाने पैसे आणले आहेत. आणि आजी म्हणते, खरंच रे देवा, एकदम आदर्श मुलगा जन्माला घातलाय तू यांच्या पोटी. चारू म्हणते, कौस्तुभ खरंच आदर्श मुलगा आहेस तू. तुझ्यासारखा मुलगा हा प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आईबापाला अडचण असते तेव्हा तेव्हा तू पैशांची व्यवस्था करतो. कौस्तुभला काय बोलावं ते कळतच नाही. तृप्तीसुद्धा चांगलीच घाबरते, कारण तिला सुद्धा माहिती आहे हे नऱ्या भाईला देण्याचे पैसे आहेत. आणि आजी म्हणते, कौस्तुभ वा रे वा, जिंकलंस पोरा जिंकलंस. आजी या देणेदारांना म्हणते, हा माझा नातू आहे, एक नंबरचा कर्तबगार पोरगा आहे. त्याने आणलेत तुमचे पैसे परत द्यायला. आता तुमच्या सगळ्यांचे पैसे परत मिळतील. सगळे खुश असतात आणि तृप्ती ही कौस्तुभला बाजूला ओढते आणि विचारते, अरे कौस्तुभ तू गप्प काय बसलाय? सांग ना त्यांना, हे देणेदारांचे पैसे नाहीयेत, नऱ्या भाईचे पैसे आहेत. कौस्तुभ म्हणतो, अगं कसं सांगू पण? आणि कौस्तुभ काही सांगणार इतक्यात चक्क तेथे पोलीस पोहोचतात आणि कौस्तुभच्या ऑफिसचा बॉस सुद्धा येतो. या सगळ्यांना पाहून कौस्तुभची चांगली टरकते आणि इन्स्पेक्टर म्हणतो, आम्ही आलोय कौस्तुभ वैद्य यांना अटक करायला. आणि हा मालक म्हणतो, ए नालायका, लाज नाही वाटत का रे ऑफिसमध्ये चोरी करायला? हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. तृप्ती, प्राजक्ता, भाग्या, वैद्यबुवा, चारू कोणालाच काही कळत नाही की हे चक्क कौस्तुभवर चोरीचा आरोप कसा लावताय. वैद्यबुवा म्हणतात, हो साहेब, काय बोलताय तुम्ही? माझा मुलगा आहे तो चोरी वगैरे करणं शक्यच नाहीये. तृप्ती म्हणते, हो ना, काही पण बोलताय. इन्स्पेक्टर म्हणतो, हाच आहे ना तो कौस्तुभ वैद्य. आजी म्हणते, साहेब माझा नातू येतो, संस्कारी चांगला मुलगा आहे, कर्तृत्ववान, चोरीबिरी करणार नाही. तर इन्स्पेक्टर म्हणतो, ओ आजी, खरंच बोलतोय आम्ही. कौस्तुभ मान खाली घालतो, म्हणजे त्याने चोरी केलेली असते, पण घरातील लोकांचा कौस्तुभवर पूर्ण विश्वास असतो. आजी म्हणते, माझ्या नातवाने चोरी करणं शक्यच नाहीये. तर कौस्तुभचा बॉस म्हणतो, कौस्तुभ तू सांगतोय का मी सांगू? कौस्तुभ खूप घाबरतो आणि मग इन्स्पेक्टर सांगतो, कौस्तुभ वैद्य यांनी चोरी केली आहे, घ्या रे त्याला आतमध्ये. हवालदार कौस्तुभला पकडू लागतात, तर कौस्तुभ पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मग सगळे त्याला थांबवतात. तृप्ती म्हणते, कौस्तुभ हे काय आहे? खरं खरं बोल. प्राजक्ता म्हणते, साहेब माझा भाऊ चोरी करणं शक्यच नाहीये, खूप चांगला मुलगा आहे तो असं कधीच करणार नाही, आमच्यावर विश्वास ठेवा. इन्स्पेक्टर म्हणतो, ओ मॅडम, जे बोलायचं ना ते कोर्टात बोलायचं, येथे बोलून काही फायदा नाहीये. कौस्तुभ खूप घाबरतो. चारू म्हणते, पण साहेब माझ्या मुलाने काही केलंच नाहीये, तर त्याला तुम्ही पकडून का नेताय? वैद्यबुवा म्हणतात, हो ना, मी त्याची गॅरंटी देतो, तो चोरी करणं शक्यच नाहीये. तर इन्स्पेक्टर सांगतो, त्याने चोरी केली आहे, याचे आमच्याकडे पुरावे आहेत. प्राजक्ता विचारते, कोणते पुरावे? तृप्ती म्हणते, पुरावे काही असो, माझा कौस्तुभ चोरी करणार नाही. भाग्या म्हणते, हो ना दादा, तू सांग ना की तू चोरी केलेली नाहीये. आणि
मग हा जो बॉस असतो तो बॉस झालेला सगळा प्रकार सांगतो की कौस्तुभने आज ऑफिसमध्ये कलेक्शन डे होता, त्याबद्दल एक मोठी रक्कम आली होती, ती रक्कम चोरली आहे माझ्या केबिनमधील तिजोरीमधून. त्याने पासवर्ड पाहिला आणि ही रक्कम चोरून नेली. घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. कौस्तुभ मान खाली घालतो, पण अजूनही कोणाचा विश्वास बसलेला नसतो. तेव्हा लगेच वैद्यबुवा म्हणतात, तुम्ही म्हणाल आणि आम्ही मानू असं कसं? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? मग हा जो बॉस असतो तो इन्स्पेक्टरला त्याचा मोबाईल फोन देतो आणि मग इन्स्पेक्टर म्हणतो, तुम्हाला पुरावा पाहायचा आहे ना, दाखवतो तुम्हाला पुरावा. आणि इन्स्पेक्टर सगळ्यांना आपल्या मोबाईलमध्ये या ऑफिसचं CCTV फुटेज दाखवतो. या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येतं की कौस्तुभ हा बॉसच्या केबिनमध्ये उभा आहे आणि बॉस त्याला जाब विचारतो, ए कौस्तुभ, या महिन्याचं टार्गेट का पूर्ण झालं नाही रे? दिवसभर का झोपा काढतो का रे? काम नाही करायचं मग पगार कसला घेतो? फुकटचा पगार घेतो का माझ्याकडून? कौस्तुभ काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात एक माणूस पैसे घेऊन तेथे येतो आणि म्हणतो, साहेब, हे या महिन्याचं कलेक्शन आहे. आणि हा बॉस त्याच्या हातातून पैसे घेतो आणि तेथे त्याच्या केबिनमध्येच एक लॉकर असतं, डिजिटल लॉकर. त्याच्यामध्ये हे पैसे ठेवून देतो आणि लॉकर उघडण्यासाठी तो पासवर्ड वापरतो. हा पासवर्ड कौस्तुभ पाहतो. कौस्तुभची नजर या पैशांवरच असते. हा बॉस म्हणतो, अरे काय तोंडच पाहत राहणार आहे का? या महिन्यात टार्गेट पूर्ण झालं नाही ना, तर तुला पगारच देणार नाही, एवढं लक्षात ठेव. कौस्तुभ म्हणतो, सॉरी सर, या महिन्यात माझ्या बहिणीचं लग्न मोडलं ना, म्हणून लक्षच देता नाही आलं कामाकडे. तुम्ही काळजी करू नका, मी माझं टार्गेट नक्की पूर्ण करेल. बॉस म्हणतो, चल निघ, युजलेस कुठला. कौस्तुभ बाहेर पडतो आणि मग तेवढ्यात बॉसला एक फोन येतो. बॉसला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं असतं आणि बॉस निघून गेल्यानंतर कौस्तुभ चक्क हुडी वगैरे घालून तोंड लपवून बॉसच्या केबिनमध्ये येतो आणि त्याने आधीच पासवर्ड पाहून ठेवलेला असतो. हे डिजिटल लॉकर तो उघडतो आणि हे लॉकर उघडताच त्याला भले मोठे पैसे दिसतात. कौस्तुभ हे सगळे पैसे या बॅगमध्ये भरतो आणि लॉकर पुन्हा बंद करून तेथून निघून जातो. बाकीचे एम्प्लॉई गप्पा मारण्यात व्यस्त असतात आणि हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. परंतु लगेच घरातील सगळे म्हणतात, लॉकरमधून ज्याने चोरी केली तो कौस्तुभ नाहीये, त्याचा चेहरा पण दिसत नाही आणि त्याच्याकडे असे कपडे नाहीये, त्यामुळे हा माझा मुलगा आहे हे सिद्धच होत नाही. तृप्ती म्हणते, हो खरंय, कौस्तुभकडे असे कपडे नाहीये. घरातील सगळे त्याचीच बाजू घेत असतात, परंतु इन्स्पेक्टर काही ऐकत नाही आणि म्हणतो, तुम्हाला काही वाटो ना वाटो, परंतु आम्ही त्याला घेऊन जाणारच. भाग्या चिडून म्हणते, तुम्ही त्याला असं घेऊन जाऊ शकत नाही. पण इन्स्पेक्टर काही ऐकत नाही आणि कौस्तुभला घराबाहेर घेऊन जातात. लगेच तृप्ती समोरून उभी राहते. साहेब, मी हात जोडते, पण माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका. प्राजक्ता म्हणते, साहेब प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा, आमचा दादा तसा नाहीये. घरातील सगळे विनंती करत असतात, परंतु इन्स्पेक्टर काही ऐकत नाही. त्याच वेळेस सगुणा तेथे येते आणि ती हा सगळा गोंधळ पाहते. वैद्यबुवा म्हणतात, साहेब, तुम्ही माझ्या मुलाला असं घेऊन जाऊ शकत नाही बरं का, तुमच्याकडे कोणता पुरावा नाहीये. तर चारू म्हणते, हो साहेब, माझा मुलगा खूप चांगला आहे, तो अशी चोरी करणं शक्य नाहीये. तेवढ्या सगुणा एका माणसाला विचारते, काय चाललंय इथे? आणि हा माणूस झालेला सगळा प्रकार सांगतो. इन्स्पेक्टर हा सगळ्यांना ठणकावून सांगतो, आम्ही त्यांना घेऊन चाललोय. पण तृप्ती परत त्यांचा रस्ता अडवते आणि कौस्तुभचाच हात पकडते की आम्ही त्याला जाऊ देणार नाही. इन्स्पेक्टर म्हणतो, तुम्ही सरकारी कामकाजात अडथळा आणताय, सोडा त्याला. आणि मग प्राजक्ता ही त्याला जाऊ द्यायला सांगते. मग तृप्ती आणि प्राजक्ता त्याच्या मागे मागे निघून जातात. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं की आता पुढे काय करायचं आणि सगळ्यांच्या नजरेत या कुटुंबाची इज्जत पार गेलेली असते. सगुणा लगेच सुलक्षणाला कॉल करते आणि सांगते, मॅडम, येथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सुलक्षणा विचारते, काय झालं? सगुणा सांगते, प्राजक्ताच्या भावाला पोलिसांनी पकडून नेलंय. सुलक्षणाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगुणा झालेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे सुलक्षणाला खूप टेन्शन येतं की आता पुढे काय होईल आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, कारण आता कौस्तुभला पोलिसांनी पकडून नेलंय आणि प्राजक्ता ही चहूबाजूनी घेरली गेली आहे. सुलक्षणा नक्कीच याचा फायदा उचलेल असं वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पाठ राखीन मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तृप्ती आणि प्राजक्ता पोलीस स्टेशनमध्ये कौस्तुभच्या मागे मागे जातील. तेव्हा इन्स्पेक्टर सांगेल,
आत्ता काहीच होऊ शकत नाही. त्यांनी चोरी केली आहे. त्यांच्या बॉसने तक्रार केली आहे आणि CCTV फुटेजमध्ये सुद्धा तेच दिसतं आहे. त्यामुळे उद्या आम्ही त्यांना कोर्टात हजर करू आणि त्यांना कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा होईल. हे ऐकून प्राजक्ता आणि तृप्तीला जबर धक्का बसेल आणि इकडे वैद्यबुवांना खूप त्रास होत असेल. त्यांच्या छातीत दुखू लागेल आणि त्यांना हार्ट अटॅक येणार. वैद्यबुवा खाली कोसळणार. त्यामुळे घरातील सगळे खूप घाबरतील आणि आरव हा सुलक्षणाला समजवण्याचा प्रयत्न करेल की आलोकला प्राजक्ता आवडत नाही, त्यामुळे त्या दोघांना एकमेकांच्या समोर कधीच येऊ द्यायचं नाही. त्यामुळे सुलक्षणाला खूप टेन्शन येईल. मग या दोघांचं लग्न कसं होणार? मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.